माधुरी हत्ती नांदणीमध्ये परतणार, वंताराचे सीईओ विहान कर्णी यांची ग्वाही. माधुरीची मालकी नांदणी मठाकडे तर देखभाल वंतारा करणार. कोल्हापूरच्या नांदणीमध्ये वनतारा हत्तींसाठी पुनर्वसन केंद्र उभारणार, मठाधिपती आणि वनतारा सीईओच्या बैठकीत निर्णय. माधुरी हत्तींबाबत मुख्यमंत्र्यांची एक्सपोस्ट, सरकारच्या याचिकेमध्ये सहभागी होण्याचा वनताराचा निर्णय. सरकार हत्तींसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार, फडणवीसांची माहिती. कोल्हापूरच्या नांदणी येथील माधुरी हत्तींच्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळानं अमित शहांची घेतली भेट. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन. माधुरी हत्ती संदर्भात न्यायालयात लढा असणाऱ्या तिन्ही पार्टीच्या वकिलांची आज मुंबईत बैठक. वनताराचे वकील, नांदणी मठाचे वकील आणि राज्य सरकारचे वकील यांच्यात आज बैठक. धनंजय महाडिक यांनी व्हिडिओ केला पोस्ट. नांदणी येथील आपल्या सर्वांची लाडकी हत्ती माधुरी आता पुन्हा आपल्या घरी परतत असल्याची दिली माहिती. बेस्टच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र. बेस्ट उपक्रम कामगार पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती. बेस्ट पतपेढीची 18 ऑगस्टला निवडणूक. महानगरपालिकेच्या निवडणुका 2026 मध्ये होण्याची शक्यता. जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात पालिकेच्या तर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता. बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आज मुंबई गोवा हायवेचा पाहणी दौरा करणार. पळसपा फाटा इथं महाड दरम्यान करणार पाहणी. गेल्या 18 वर्षांनंतरही मुंबई गोवा हायवे अजूनही खड्ड्यामध्येच. सुनील तटकर यांनी घेतली दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती. बेस्ट कामगारांच्या मागण्यांचं मंत्री आशिष शेलारांना निवेदन. आशिष शेलारांनी प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी. पुणे आयुक्तांच्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक. आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. मनसे कार्यकर्ते हे मराठी संस्कृतीला बदनाम करणारे गुंड. आयुक्तांचं वक्तव्य. यवत हिंसाचार प्रकरणातील 19 आरोपींना न्यायालयीन कोठडी. आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना दौंड न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. पुण्याच्या यवत इथं 2 गटांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली जमावबंदी आता काही प्रमाणात शिथिल. सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत बाजारपेठा खुल्या ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. खालिद का शिवाजी चित्रपटासंदर्भात राज्य सरकारचं केंद्राला पत्र. राज्य सरकारकडून पुनर्परीक्षणाची विनंती. लाडक्या बहिणींचे पैसे लाटणाऱ्या पुरुषांवर 15 दिवसात कारवाई होणार. 26 लाख लोकांचा डेटा व्हेरीफाय करण्याचं काम सुरू असल्याची माहिती. नागपूरच्या वाटधामणा गावात देशातली पहिली एआय आधारित अंगणवाडी सुरू. अंगणवाडीत सध्या 25 विद्यार्थ्यांना व्हर्च्युअल रियालिटी सेटच्या मदतीनं शिक्षण दिलं जातंय. जिल्ह्यात अशा प्रकारे 40 एआय अंगणवाडी सुरू होणार. 10 ऑगस्ट पासून नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस धावणार. ट्रेनला बडनेरा इथं थांबा. वंदे भारतमुळे औद्योगिक क्षेत्रात मदत होणार असल्याची खासदार अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया. पुण्याच्या हिंजवडीतील आयटी कंपनीत एनएसजी कमांडोचं मॉक ड्रिल. कंपनीच्या बाहेर स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त. अतिरेकी हल्ला झाला तर काय काय खबरदारी घ्यायची याबद्दल पडले प्रात्यक्षिक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखंड हरिनाम सप्ताहाला दिली भेट. भाजपच्या माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांनी लाडक्या बहिणींच्या वतीनं फडणवीस यांना बांधली राखी. अनेक वर्षापासून अनेक अधिकारी कर्मचारी एकाच खात्यात. माहिती अधिकार कार्यकर्ते कौस्तुभ गोखले यांचा धक्कादायक खुलासा. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल याकडे देणार लक्ष. घणसोली वॉर्ड ऑफिसवर मनसेचा मोर्चा. घणसोली प्रभागातील अनेक समस्या, नागरी समस्यांबाबत मनसे थाळीनाद मोर्चा. विट्यातील वकिलाला दमदाटी केल्याच्या निषेधार्थ सांगलीत वकिलांचं आंदोलन. पोलीस अधीक्षकांची भेट घेत संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची केली मागणी. विट्यात वकिलाला पोलिसांनी केली होती दमदाटी. उल्हासनगर शहरात रस्त्यावरील खड्ड्यांबाबत मनसैनिक आक्रमक. प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांवर काढल्या रांगोळ्या.
चिनी बेदाण्यावर बंदीसाठी द्राक्ष बागायतदारांचा सांगलीत भव्य मोर्चा. बेदाणा विकणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची बागायतदारांची मागणी. मोर्चात द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकरी सहभागी. जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या बदलीनंतर अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याची चौकशी थंडावली. स्वाभिमानी शेतकरी संघटना छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेणार. यवतमाळच्या भामराजा येथील शेतकऱ्यांनी इंडियन बँकेला ठोकलं कुलूप. बँकेनं कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्यानं कुलूप. अमरावतीच्या रहाट गावात स्मशानभूमी वाचवण्यासाठी नागरिकांचं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन. स्मशानभूमी गोविंद प्रभू मंदिराजवळ करण्याची नागरिकांची मागणी. नागरिकांकडून भाजप नेत्यांच्या फोटोंना दुग्धाभिषेक. बारामती शहरात झालेल्या भीषण अपघातानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय. शहरात जड वाहनांना सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत वाहतूक करण्यास बंदी. साताऱ्यातील रस्त्यावरील खड्ड्यामुळे कास पठाराकडे जाणारे पर्यटक हैराण. कास बामणोली रस्ता खड्ड्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा. सततच्या पावसानं सातारा शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण. समर्थ मंदिर परिसरातील खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे वाहन चालकांची कसरत. अपघातांचं प्रमाणही वाढलं. देवगड निपाणी राज्यमार्गावर पडलं भगदाड. रस्त्यावर 3 ते 4 फुटांचं मोठं भगदाड. काँक्रिटीकरणाचं काम सुरू असूनही पडलेल्या भगदाडाकडे ठेकेदारांचं दुर्लक्ष. नांदेडच्या बेटक बिलोली ते मुस्तापूर रस्त्याचं निकृष्ट काम. रस्त्याचं काम हातानं उकरतानाचा ग्रामस्थांचा व्हिडिओ व्हायरल. महिनाभरापूर्वीच करण्यात आलं होतं रस्त्याचं काम. हिंगोलीच्या बेरुळामध्ये झेंडा रोवल्याच्या कारणावरून 2 गटात राडा. घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात. दोन्ही गटाची पोलिसांकडून समजूत. रत्नागिरीच्या भाटे परिसरात बुलेट आणि स्कूटीची समोरासमोर धडक. अपघातात एक गंभीर जखमींना शासकीय रुग्णालयात केलं दाखल. यवतमाळच्या येळा बारा इथं वीज पडून 12 बकऱ्यांचा मृत्यू. जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज पडून 3 जणांचा मृत्यू. यवतमाळच्या तेजापुरात वीज कोसळून एकाचा मृत्यू. 2 जण गंभीर जखमी. शेतात काम करत असताना वणीच्या तेजपूर शिवारातील घटना. बोरिवलीत 2 विक्रेत्यांचा एकमेकांवर चाकून हल्ला. हल्ल्यात दोन्ही गटातील 5 जण जखमी. कर्जाच्या रकमेच्या व्यवहारावरून झाला वाद. नांदेडमध्ये नंदीग्राम एक्सप्रेस समोर 20 वर्षीय तरुणाची आत्महत्या. हिमायतनगर रेल्वे स्टेशनवर गाडी आल्यानंतर उघडकीस आली घटना. पन्हाळा तालुक्यातील जाखले इथं ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्या कैद. बिबट्याच्या शोधासाठी वन विभागानं लावला होता ट्रॅप कॅमेरा. भर गर्दीत बस स्थानकावर बसून मोबाईलवर पाहिला पॉर्न. धाराशिवच्या नळदुर्गमधील मौलवीचा प्रताप. विकृत मौलवीवर गुन्हा दाखल. ॲपवरून ओळख झालेल्या अल्पवयीन युवतीवर हिंगोलीत अत्याचार. पीडित तरुणी मध्य प्रदेशातील बैतूलमधील हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अमरावतीत डिझेलचा अवैध साठा जप्त. अवैध गॅस रिफिलिंगचा गोरखधंदा उघड. आरोपींच्या ताब्यातून 11 गॅस सिलेंडरसह 1,38,000चा मुद्देमालही जप्त. अकोल्यातील आलेगाव इथं हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलिसांची धाड. 85,000च्या मुद्देमालासह अवैधरित्या दारू तयार करणारा आरोपीला ही अटक. अकोल्यात अवैध धंदे नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम सुरू. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25% टॅरिफ लावावा. ट्रम्प यांचा भारतावर आता एकूण 50% कर. रशियाकडून तेलाची आयात केल्यानं टॅरिफ वाढवला. संसदेच्या अधिवेशनाचा आजचा दिवस गाजण्याची शक्यता. बिहार मतदार याद्या तसंच ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफवरून गदारोळ होण्याची शक्यता. बिहारमधील गायब मतदारांचा 9 ऑगस्टपर्यंत तपशील द्या. सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला निर्देश. मतदार याद्यातून गायब नावांमुळे राजकारण पेटलं. हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये ढगफुटीमुळे कैलास यात्रा थांबवली. आयटीबीपीने झिप लाईनद्वारे 413 यात्रेकरूंना वाचवलं. राज्यातील 500हून अधिक रस्तेही बंद. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी धावले मंत्री अतुल सावे. व्हिडिओ कॉलद्वारे मंत्री सावेंनी थेट साधला संपर्क. भाविकांच्या सुरक्षेबाबत तातडीने हालचाली सुरू.
उत्तराखंडच्या धराली येथील ढगफुटीमुळे ऋषिकेशमध्ये गंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ. उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती. देहरादूनमधून एक थरारक व्हिडिओ समोर. एक तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहात बाईक सहित वाहत असल्याचं समोर. बिहारच्या पाटणा जिल्ह्यात जोरदार पाऊस. गंगा आणि सोन नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. नद्या दुथडी भरून. छत्तीसगडमध्ये 9 माओवाद्यांनी केलं आत्मसमर्पण. 24 लाखांचं बक्षीस असलेल्या माओवाद्यांनी विजापूर पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन आणि जपानच्या दौऱ्यावर. चीनमधील SCO बैठकीत राहणार उपस्थित. 30 ऑगस्टला करणार जपानचा दौरा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आता भारतीय औषध उद्योगावर लक्ष केंद्रित. पुढील 18 महिन्यांच्या कालावधीत टॅरिफ 150% आणि नंतर 250% वाढवण्याची योजना. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रशियाच्या दौऱ्यावर. संरक्षण आणि ऊर्जा सहकार्याच्या दृष्टीनं दौरा महत्त्वाचा. बुमराहशिवाय भारताचा विजय हा निव्वळ योगायोग. भारताचा स्टार क्रिकेटर सचिन तेंडुलकरकडून भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहचं कौतुक. ICC प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी भारताचा कसोटी कर्णधार शुभमन गिल आघाडीवर. सर्वोत्तम पुरुष खेळाडूच्या पुरस्कारासाठी गिलला मानांकन. टेस्ट मालिकेत पहिल्यांदाच 9 फलंदाजांच्या 400+ धावा. गिल एका मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार. रूट टेस्टमधील दुसरा टॉप स्कोरर. इंग्लंडला गारद करणाऱ्या सिराजची क्रमवारीत मोठी झेप. 23 बळी घेऊन ICC क्रमवारीत 15व्या स्थानावर पोहोचला. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यानंतर फलंदाज यशस्वी जयस्वालनं क्रमवारीत टॉप 5 मध्ये मिळवलं स्थान. BCCIला RTIच्या कक्षेत आणलं जाणार नाही. क्रीडा विधेयकाचा कोणताही परिणाम नाही. सरकारी निधी देणाऱ्या महासंघांना नियम लागू. स्पोर्ट्स हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर सूर्यकुमार यादवची दमदार वापसी. आशिया चषकाची तयारी सुरू. नेटमध्ये सरावालाही सुरुवात. भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतनं भरली कर्नाटकातील एका गरीब विद्यार्थिनीची कॉलेज फी. वडील चहाचं दुकान चालवत असल्यानं आर्थिक अडचणी. भविष्यात BCA शिकण्याचं स्वप्न केलं पूर्ण. आशिया कप 2025 स्पर्धेसाठी अफगाणिस्तानच्या संघानं प्राथमिक संघाची केली घोषणा. राशिद खानकडे सोपवण्यात आली संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी. अनुभवी खेळाडूंसह नव्या चेहऱ्यांचा समावेश. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाच्या पगारात 50% वाढ. PCB कडून नवीन करार जाहीर. आजपासून संघाचे आंतरराष्ट्रीय कॅलेंडर सुरू होणार. खालिद का शिवाजी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात. चित्रपटातील काही संवादांना हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध. वादग्रस्त संवाद काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू असल्याची दिग्दर्शकांची माहिती. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या किंगडमवरून वाद. सांस्कृतिक अपमानाचा तमिळ संघटनांचा आरोप. चित्रपटावर बंदीचीही मागणी. अभिनेता जॅकी श्रॉफ आणि मानले उत्तर प्रदेश पोलिसांचे आभार. आग्र्याच्या ताजमहालमध्ये शूटिंगसाठी गेले होते जॅकी श्रॉफ. अतिथी देवो भव म्हणत पोलिसांनी शेअर केला श्रॉफ यांचा व्हिडिओ. द बंगाल फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा संताप अनावर. सिनेमाविरोधात कोर्टात याचिका. याचिकाकर्त्यांना विवेक अग्निहोत्रींचे सवाल. बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे बनली टीव्ही होस्ट. कॉमेडियन मुनावर फारुकी सोबत पती पत्नी और पंगा रियालिटी शो करणार होस्ट. शोमध्ये जोडप्यांना दिले जातील टार्गेट. द वॉकिंग डेड मधील हॉलिवूड अभिनेत्री केली मॅक यांचं निधन. वयाच्या 33व्या घेतला जगाचा निरोप. ग्लिओमा नावाच्या कर्करोगानं होत्या ग्रस्त.